येवले मोटर्स कडून सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपल्याकडे आलेली आहे ही टीव्हीएस ज्युपिटर BS6 मॉडेल सर्व्हिसिंग साठी। कस्टमरला थोडा व्हायब्रेशनचा इश्यू होता, तर आपण या गाडीचे क्लच कव्हर खोलून घेतले आणि क्लचची कंडिशन चेक करण्यासाठी सर्व क्लचचे पार्ट्स बाहेर काढून घेतले। क्लच असेंबली नंतर आपण व्हेरिएटर बुशची कंडिशन चेक केली आणि व्हेरिएटरला प्रेशर वॉशरच्या साहाय्याने प्रॉपरली क्लीन करून आपण त्यामध्ये जेन्युइन टीव्हीएसचे रोलर बुश इन्स्टॉल केले। त्यानंतर स्लाइड बुश कॅव्हिटीला ल्युब्रिकेट केले आणि बाकीच्या क्लच पार्ट्सची कंडिशन चेक केली। त्यानंतर रिअर व्हील खोलून घेतले आणि ड्रमची प्रेशर वॉशरने क्लिनिंग केली। त्यासोबतच लाइनरची क्लिनिंग करून कॅमची ग्रीसिंग केली आणि लाइनरला पुन्हा फिट करून टायर फिट करून घेतले। त्यानंतर एअर फिल्टर बॉक्सला बाहेर काढून एअर फिल्टर खोलून घेतले। एअर फिल्टरची कंडिशन खराब असल्यामुळे ते आपल्याला चेंज करावे लागणार होते। त्यासोबतच एअर फिल्टर बॉक्सला सुद्धा प्रेशर वॉशरच्या साहाय्याने क्लीन केले आणि नवीन एअर फिल्टर इन्स्टॉल केले। एअर फिल्टरचे सर्व स्क्रूज प्रॉपरली टाईट करून त्याला थ्रॉटल बॉडी मध्ये फिट केले। आता पुन्हा येऊया क्लच कडे आणि आता क्लच कव्हरला डिझेल वॉश करून आपण प्रेशर वॉश करून क्लीन करून क्लच केसिंगला सुद्धा प्रॉपरली क्लीन केले आणि त्यानंतर सर्व क्लचचे पार्ट्स आपण इन्स्टॉल केले आणि व्यवस्थित फिटिंग करून घेतली। क्लच कव्हरचे सर्व नट बोल्ट्स प्रॉपरली टाईट करून आपण पुढील कामास सुरुवात करूया। मागील काम कंप्लीट झाल्यानंतर आपण फ्रंट व्हील बेअरिंग्सला ग्रीसिंग करून घेऊया। त्यासोबतच आपण या बाईकचे शॉकर ऑइल सुद्धा चेंज केले आहे, पण टाइमच्या लिमिटमुळे आपण या रील मध्ये ते सर्व दाखवू शकलो नाही। तर या रीलचा नेक्स्ट पार्ट सुद्धा येणार आहे, तर या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि येवले मोटर्सच्या या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।